जय हरी. एकादश स्कंध भाग 122. 8व्या अध्यायामध्ये आपण यदू आणि अवधूत यांच्या संवादातून अवधूताने केलेले 24 गुरु त्याबद्दल माहिती घेतोय. आज 12वा गुरु मधुकर म्हणजे भ्रमर. कुणालाही कमी जास्त न लेखता प्रत्येकापासून गुणदृष्टीनं सार ग्रहण करणं हा भ्रमराचा मोठा गुण आहे. सामान्य माणूस विवेकानं प्रत्येक प्राण्यामध्ये सार रूपानं असणारा भगवंत पाहू लागला तर या जन्मात त्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री नाथ महाराज देतात. नाथ महाराज म्हणतात की भ्रमराची मधुकरी वृत्ती शिकण्यासारखी आहे. दुसऱ्याला दुःख न देता आपला कार्यभाग तो साधतो. भ्रमर फुलामध्ये शिरतो खरा, परंतु फूल असं चुरगळू देत नाही आणि आपला हेतू साधावा असा त्याचा चांगला हेतू असतो. योग्याचं वागणं तसंच असतं. प्रत्येक घरी एक एक घास भिक्षा मागून तो पोट भरतो, म्हणून गृहस्थांना तो जड होत नाही. श्रीमंत किंवा गरीब असा भेद मनात न आणता योगी केवळ प्राणरक्षणापुरतीच भिक्षा मागतो. कमळात शिरलेला भ्रमर त्यातील परिमळाला भुलतो. संध्याकाळी कमळ मिटलं की त्यात तो अडकतो. कोरडं कठीण काष्ट कोरून फोडणारा तो भ्रमर कोमल कमळात सहज अडकून पडतो. आपली प्रिया दुखावेल म्हणून तो गप्प राहतो, बाहेर पडत नाही. त्याचप्रमाणे संन्याशी लोभानं एकाच ठिकाणी राहिला तर तेच त्याला बंधनकारक होतं. देहसुखाच्या लोभाला तो गुंतून पडतो. फूल अगदी लहान असलं तरी त्याचा अनादर न करता त्याच्यात शिरून भ्रमर रससेवन करतो. पूर्णपणे विकास पावलेली मोठमोठी कमळं असतात, त्यांच्यात शिरून त्यातील रस देखील तो सेवन करतो. त्याचप्रमाणे योगी शास्त्र पद्धतीनं यथास्थित विचार करत बसत नाही किंवा लहान मोठे तर्क काढत नाही. केवळ सार तेवढं ग्रहण करतो. वेदांतात सांगितलेलं ब्रह्मस्थितीचं वर्णन जसं तो खरं मानतो, तसंच भक्तांनी रचलेल्या स्तोत्रात वर्णन केलेला सगुण साक्षात्कार तितक्याच आदरानं खरा मानतो. मोठमोठ्या पंडितांच्या बोलण्यामध्ये तसंच अगदी सामान्य मनुष्याच्या बोलण्यामध्ये आढळणारं सार तो आदरानं ग्रहण करतो. पतीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून कुलवधू सासू सासऱ्यांना मान देते. त्याच प्रेमाकडे लक्ष देऊन ती नौकरा चाकरांचाही आदर करते. त्याचप्रमाणे भगवंताच्या प्रेमाकडे लक्ष ठेवून कुणाचाही अनादर न करता योगी सगळ्यांचं ऐकून घेतो. त्यातील सार तेवढं ग्रहण करतो. पाणी आणि दूध एकत्र मिसळलं म्हणजे राजहंस त्यातील दूध तेवढं बाजूला काढतो. जगामध्ये सत्यासत्याचं मिश्रण असल्यानं योगी विवेकयुक्त मनानं प्रत्येकामधील सत्य तेवढं ग्रहण करतो. दृश्य सगळं असार असून भगवंत तेवढा साररूप आहे. अर्थात सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंत भरला आहे अशी भावना होणं हाच मुख्य सारांश आहे. ही निष्ठा ज्याला साधते त्याला स्वप्नात देखील अपाय होत नाही. अनेक गोष्टींनी भरलेल्या या जगामध्ये जो सारग्राही असतो तोच खरा योगयुक्त समजावा. यानंतर 13वा गुरु सांगतात तो माशी. मग यामध्ये माशी किंवा मधमाशी या 2 गुरूंचं वर्णन करताना नाथांनी निर्लोभाचं तत्व मुख्यतः सांगितलं आहे. प्रपंचात राहणाऱ्या माणसाला संग्रह आवश्यक आहे यात शंका नाही, पण तो किती असावा याला काही मर्यादा आहे.
आपण स्वतः आपल्या कुटुंबातील माणसं आणि आला गेलेला यांच्या अन्न, वस्त्र, औषध, पाणी, अडीअडचणी भागतील इतका पैसा आणि इतर वस्तू या संग्रहात असणं गैर नाही. परंतु संग्रह करण्याचा नाद एकदा का लागला आणि सुदैवानं पैसा हाताशी असला म्हणजे सामान्य माणूस भलतीकडे वाहत जातो आणि नुसता संग्रह करत सुटतो. मग काय, एकदा अमक्या वस्तूशिवाय आपलं चालतच नाही अशी खोटी कल्पना करून आपल्या जीवनाला तो कृत्रिमता आणतो. कृत्रिम जीवन जगणाऱ्या माणसाला परावलंबित्व येतं. असा माणूस कधीही भगवंताच्या आनंदापर्यंत पोहोचूच शकत नाही. अगदी कमीत कमी संग्रह करून मनुष्य कसा आनंदात जगू शकतो हे प्रत्यक्ष पाहायला मिळावं म्हणून नाथांनी माशी आणि मधमाशी यांचं वर्णन केलं. नाथ महाराज म्हणतात, घरातली माशी साखरेच्या राशीवर बसून साखर खाते, पण तिचा संग्रह करत नाही. की ही संध्याकाळच्याला होईल, की ही उद्या सकाळी खाईन अशी संग्रह बुद्धी माशीजवळ नसते. योग्याची आणि संन्याशाची अवस्था ही अशीच असते. यदृच्छेनं मिळालेली भिक्षा योगी हातावर घेऊन तोंडात घालतो, पण अन्नाचा संग्रह करत नाही. हात हे भिक्षापात्र आणि पोट हेच साठवण असल्यानं त्याच्यापाशी वेगळं भांडं किंवा घर असं नसतं. 14वा गुरु मधमाशी. नाथ महाराज म्हणतात की जो खरा संन्याशी आहे त्याच्यापाशी सकाळसाठी किंवा संध्याकाळसाठी अन्नसंग्रह नसावा, कारण संग्रहानं तो भ्रष्ट होतो. हा अनुभव शिकण्यासाठी मधमाशीला गुरु करावं. अनेक अवघड ठिकाणी मधमाशी मधाचा संग्रह करते, पण मध नेणारे लोक येतात तेव्हा ते मोहोळ झोडतात आणि मधमाशांचा फडशा पाडतात. अर्थात मधाचा संग्रहच मधमाशांचा घात घडवून आणण्यास कारणीभूत होतो. संग्रह करण्याचा जगातील हा अनुभव पाहून भक्त, भिक्षू, योगी आणि सज्जन यांनी संग्रह करू नये, कारण त्यापायी त्यांचा घात होतो. सत्कर्म आचरण करून शुद्ध धर्माचा संग्रह करावा हे माणसाचं खरं काम आहे. मानवी जीवनातील हे वर्म न समजल्यानं वेडे लोक धनाच्या इच्छेनं आयुष्य नासतात. पैशाची हाव आणि अनिवार्य काम वासना या जोडीनं आसक्ती वाढते. आसक्तीनं संसार रोग वाढतो आणि शेवटी मनुष्याचं आयुष्य वाया जातं. या दोन गोष्टी अगदी मनापासून ज्याला नावडतात तोच जगामध्ये खरा साधू समजावा. 15वा गुरु मदगज. अर्थात परमार्थामध्ये देहबुद्धी नाहीशी करणं हे प्रमुख ध्येय असतं. कामवासना आणि पैशाचा लोभ ही दोन देहबुद्धीची व्यवहारात प्रगट होणारी रूपं आहेत. म्हणून साधकानं कसं वागावं, काय सांभाळावं, कशावर बंधन घालावं याचा ओहापोह करताना कामवासना आवरा आणि पैशाचा लोभ ठेवू नका असं संतांना वारंवार सांगावं लागतं. मदगजाचं निमित्त करून नाथांनी हाच विषय पुन्हा सांगितला. नाथ महाराज म्हणतात की ज्याला आत्मानंद हवा आहे त्यानं काम वासनेला आवरलंच पाहिजे. काम वासनेच्या अधीन झाला की कशी फसगत होते हे शिकण्यासाठी हत्तीला गुरु करावं. हत्तीची शक्ती केवढी प्रचंड असते, पण या वासनेपायी त्याला माणूस सहज पकडू शकतो. स्वधर्मनिष्ठ संन्याशांनी या वासनेच्या बाबतीत अति सांभाळून राहिलं पाहिजे. पशूंमध्ये काम वासनेपायी मोठमोठी युद्ध होतात. माणसांमध्ये तोच प्रकार आढळून येतो. उन्मत्त कामवासनेनं माणसाचा सर्वस्वी अधःपात होतो. वेश्येच्या दारी जाणं म्हणजे तर मरणाच्या दारीत जाणं होय. पैशाची वासना देखील माणसाचा घात करते.
पैसा साठवणारी माणसं कद्रूपणानं राहतात. त्यांची संपत्ती चोर लुटून नेतो आणि चोरापासून राजा हस्तगत करतो. स्वतः संग्रहित केलेली संपत्ती तिसराच भोगतो आणि मजा करतो. म्हणून साधकानं देह प्रारब्धावर टाकावा. प्रारब्धानं जे धन मिळेल त्याचा लोभ न ठेवता आपली वृत्ती ही अगदीच सगळ्यांपासून अलिप्त अशी ठेवावी. जय हरी.